संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि आनंदाचा निर्णय आजच्या सरकारने सांगितलेला आहे. बघा, आता सरकारकडून समोर येत आहे हा निर्णय. बघा, जानेवारी महिन्याचा हप्त्याची वाट भरपूरसे लाभार्थी बघत आहे. नेमका हप्ता कधी मिळणार याबद्दल सविस्तर खात्री करून माहिती सरकारने सांगितली. कारण की बघा, अधिकाऱ्यांकडून समोर आलेली ही माहिती असणार आहे. त्याच माहितीनुसार आजचा व्हिडिओ बनवला जात आहे. कारण की बघा, भरपूरसे लाभार्थी जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत होते, कोणी श्रावण योजनेचा लाभ घेत असेल, कोणी दिव्यांग बांधव असेल, विधवा महिला असेल, तर त्या सर्व महिना त्यांना कोणत्या महिना आता बघा, जसं की नोव्हेंबर महिना त्यांना मिळाला नव्हता, त्यानंतर डिसेंबर महिना भरपूरशा लाभार्थ्यांना मिळाला नव्हता. ते सर्व महिने कोणत्या कारणास्तव थांबलेले आहे, त्या सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आजचा व्हिडिओ असणार आहे. तर बघा, डिसेंबर हप्त्याची तारीख आता सरकारने जाहीर केलेली आहे. कोणत्या तारखेला हा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डिसेंबर हप्ता येणार ते देखील आता त्यांनी सांगितलेलं आहे. सर्व लाभार्थ्यांसाठी डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील आज जमा होत आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु काही टप्प्याटप्प्याने जिल्ह्यांमध्ये हे वाटप होणार ते देखील त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने खात्यांमध्ये या पैसे यायला सुरुवात होत आहे असं त्यांनी जी आरमध्ये नमूद केलेलं आहे. बघा, पैसे शनिवारपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार अशी माहिती त्यांनी स्वतः सांगितलेली आहे. काही लाभार्थ्यांचे पैसे अजून बाकी असल्याची माहिती देखील त्यांनी सांगितलेली आहे. बघा, संपूर्ण सविस्तर अपडेट हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेऊया. जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभ घेणारे सर्व लाभार्थी असणार आहे, दिव्यांग बांधव असणार आहे, विधवा महिला असणार आहे, तर त्यांचा जो काही महिना थांबलेला आहे तो महिना कधी खात्यात येणार, तर डिसेंबर महिन्यापासून त्यांना महिना मिळाला नव्हता, तर त्या सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, गेल्या भरपूरशा दिवसांपासून बच्चूभाऊ कडूंनी आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनामध्ये 2,500 रुपये प्रतिमाह लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निराधार व्यक्तींच्या खात्यांमध्ये टाकण्यासाठी त्यांनी जी सुद्धा नमूद केलेला होता, जी काढलेला होता. त्या जी आरमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं, प्रत्येक लाभार्थ्यांना 2,500 रुपये प्रतिमाह महिना आपण देणार. परंतु जसं की प्रत्यक्षात इथं भरपूरशा लाभार्थ्यांना 2,500 रुपये प्रतिमाह मिळाला नव्हता. फक्त दिव्यांग बांधवांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये प्रतिमाह 1 ते 2 महिने त्यांना मिळाले. त्यानंतर त्यांना देखील 1,500 रुपये त्यांच्या खात्यावरती मिळाले होते. तर त्यासाठी आता सरकारने पुन्हा इथं प्रस्ताव मांडलेला आहे. त्या प्रस्तावामध्ये आता बघा, डिसेंबर हप्ता असणार आहे, नोव्हेंबर हप्ता भरपूरशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती मिळाला नव्हता. तर ते प्रतीक्षा करणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. कारण की बघा, आता वाटप सरकारने सुरू केलेलं आहे. परंतु त्या वाटपामध्ये पहिल्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे सरकारने सिलेक्ट केलेले आहे, त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे सरकारने सिलेक्ट केले, तिसऱ्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे सरकारने सिलेक्ट केले, संपूर्ण सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले जाणार आहे. फक्त आणि फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. बघा, डिसेंबर महिन्याचा हप्ता 1 जानेवारीपासून खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली अशी माहिती आता सूत्रानुसार येत होती. परंतु आपल्या खात्यामध्ये अजूनपर्यंत पैसे आले नसतील, तर कदाचित हा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे की तुमच्या खात्यांमध्ये आणि तुमच्या जिल्ह्यांमध्ये या पैशाचं वाटप कधी होणार, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जिल्ह्यांची यादी सांगितल्या जाणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील. मित्रांनो, बघा, सध्याच्या परिस्थितीत हा हप्ता आणखी काही दिवस उशिरा मिळण्याची शक्यता सरकारने सांगितलेली आहे. बघा, मधल्या काळातील आचारसंहितेमध्ये 2 ते 4 दिवसांची थोडी सवलत मिळाली होती. कदाचित काही दिवसांचं जसं की जानेवारीचा हप्ता यायला सुरुवात होऊ शकते, पण ही शक्यता फार कमी दिसत आहे. कारण की बघा, 15 तारखेपर्यंत निवडणुका इथं सुरू राहतील आणि 16 तारखेला जसं की मतमोजणी इथं चालणार आहे. त्यानंतर बघा, हेच तारीख आता बघा 17 ते 18 तारीख अशीच निघून जाणार आहे. 20 तारखेपासून सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेत असेल, त्या व्यतिरिक्त श्रावण योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी, दिव्यांग बांधव, विधवा महिला, त्यानंतर बघा वृद्धात पत्रकार, जो काही आता योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला असणार आहे, त्या सर्व महिलांसाठी जानेवारी महिन्यांमध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे दोन्ही महिने एकत्र मिळण्याची शक्यता सरकारने सांगितलेली आहे. भरपूरशा दिवसांपासून इथं लाभार्थी वाट बघत होते, परंतु हप्ता कधी येणार कधी येणार, त्या सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे. बघा, जानेवारी महिन्याचा हप्ता खरंच 17 किंवा 18 तारखेच्या नंतरच येणार, याच्या आधी तुम्हाला मिळणार नाही, हे देखील माहिती सरकारने सांगितलेली आहे. परंतु काही जिल्ह्यांचा इथं जसं की समावेश सरकारने केलेला आहे. पहिल्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे, दुसऱ्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे आणि तिसऱ्या टप्प्यातील कोणकोणते जिल्ह्यांची यादी सरकारने सांगितलेली आहे. त्याआधी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, सरकार जेव्हा पैशाचा वाटप करत असते तेव्हा सरकार जी आर काढत असते. त्या जी आरच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांचे पैसे वाटप होत असते. आता बघा, कर्जमाफी सुरू असल्यामुळे भरपूरशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकणं देखील शक्य नाही. आता बघा, लाडकी बहीण योजनेचे देखील पैसे भरपूरशा महिलांचे आले, भरपूरशा महिलांचे आले नव्हते. त्या व्यतिरिक्त बघा,
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याचं प्रतीक्षामध्ये भरपूरसे शेतकरी वाट बघत होते की 8वा हप्ता कधी येणार. कारण की बघा, कर्जमाफीचे डॉक्युमेंट हे सर्व शेतकऱ्यांचे आता गोळा करणे सुरू आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या भरपूरशा जिल्ह्यांमध्ये डॉक्युमेंट गोळा देखील झालेले आहे. त्या डॉक्युमेंटच्या पडताळणी करून त्यांच्यावर किती कर्जाचा ओझे असणार आहे, कितीपर्यंत त्यांचं कर्ज माफ केलं पाहिजे, हे सर्व पडताळणी करून आता त्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे. तोपर्यंत सरकार हा निर्णय घेणार नाही की संजय गांधी निराधार अनुदान कुठली योजना असू द्या, तुम्ही जसं की निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये 20 तारखेच्या आतील पैसे येणार नाही, 20 तारखेनंतरच तुम्हाला वाटप होणार, अशा देखील सूत्रानुसार अधिकाऱ्यांनी माहिती सांगितलेली आहे. बाकी त्या संदर्भातील अजूनपर्यंत सरकारने जी सुद्धा काढलेला नाही. कारण की बघा, कुठलेही वाटप असू द्या, जसं की गव्हर्नमेंट पेन्शन असू द्या, कुठलेही वाटप सरकार करत असते. PM किसान असो, नमो शेतकरी योजना असो, त्या व्यतिरिक्त लाडकी बहीण योजना असो, कुठली गव्हर्नमेंटची योजना असू द्या, त्या योजनेचा वाटप सरकार जेव्हा करत असतो तेव्हा सरकार GR काढत असते. GR काढल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी हा वाटप परिपूर्ण होत असते. तर 3 ते 4 टप्प्यांमध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पूर्णपणे पैसे वाटपाची प्रक्रिया पूर्ण होत जात असते. परंतु अधिकृतपणे निराधार व्यक्तींसाठी अजूनही सरकारने GR काढलेला नाही. कारण की बघा, 2,500 रुपये प्रतिमाह हे प्रत्यक्षात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट झाले पाहिजे, असा निर्णय बच्चूभाऊ कडूंनी आता बघा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये घ्यायला लावला. सरकारने GR सुद्धा काढला, परंतु त्या GR मध्ये 2,500 रुपये प्रतिमाह सर्व लाभार्थ्यांना मिळणार असं सांगितलं गेलं होतं. परंतु लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये प्रतिमाह देण्यात आले होते. तर त्यावरती आता कारवाई चालू आहे आणि बघा, हे प्रत्यक्षात मध्ये सर्व लाभार्थ्यांना 2,500 रुपये प्रतिमाह मिळालेच पाहिजे. यावरती आता थोडाफार उशीर होणार आहे. परंतु बघा, जोपर्यंत 2,500 रुपये प्रतिमाह निराधार व्यक्तींच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार नाही तोपर्यंत सरकार इथं हप्ता वाटप करणार नाही असं देखील आपण समजू शकतो. कारण की बघा, कर्जमाफीचा प्रस्ताव मंजूर झाला. टोटल 17 मागण्या बच्चूभाऊ कडून केल्या होत्या. आता त्या 17 मागण्यांमध्ये 2 महत्त्वाच्या मागण्या होत्या. एक तर कर्जमाफी आणि दुसरी निराधार व्यक्तींचा जसं की जे काही आता दरमहा मानधन 1,500 रुपये होते त्याला 1,500 ऐवजी 2,500 रुपये करणं. तर बघा, GR सुद्धा आलेला आहे. GR सरकारने काढला, परंतु तो GR प्रत्यक्षामध्ये लागू व्हायलाच पाहिजे असं बच्चूभाऊ कडूची मागणी होती. बाकी बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जर का तुम्ही लाभ घेत असाल, ते वाटप कोणत्या तारखेला होणार, कोणत्या दिवशी होणार, पहिल्या टप्प्यातील किती जिल्ह्यांमध्ये वाटप होणार, दुसऱ्या टप्प्यातील किती जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आणि तिसऱ्या टप्प्यातील किती जिल्ह्यांमध्ये वाटप होणार, ही यादी अजूनपर्यंत सरकारने काढली नाही. परंतु ते जर यादी तुम्हाला सर्वात अगोदर पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्वात अगोदर तुम्हाला माहिती मिळत राहणार. तर तुम्ही आतापर्यंत तुमच्या आधार कार्डला तुमचं बँक अकाउंट लिंक केलं नसेल तर लिंक करून ठेवा आणि बघा, तुम्ही KYC केली नसेल तर KYC करून ठेवा. बाकी जे माहिती सर्वात अगोदर येईल ते तुम्हाला मिळत राहणार. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.